या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। पहलगाम मधील हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याची माहिती आता समोर येते। हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे। सैफुल्ला हा हाफिज सईदचा जवळचा मानला जातो। हल्ल्याची जबाबदारी आता लष्कर-ए-तोयबाने स्वीकारलेली आहे। तर पहलगाम मधील या हल्ल्याचा मास्टरमाइंड आता सैफुल्ला खालिद असल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे। या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने घेतलेली आहे। सैफुल्ला हा हाफिज सईदचा जवळचा मानला जातो आणि या हल्ल्याची जबाबदारी आता लष्कर-ए-तोयबाने घेतलेली आहे। या भ्याड हल्ल्यामध्ये जवळपास 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 6 पर्यटक त्या ठिकाणी होते आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। सैफुल्ला खालिद पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टन्स फ्रंटने घेतलेली आहे। लष्कर-ए-तोयबाचा सैफुल्ला खालिद हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। सैफुल्ला खालिद कसुरी नावाने ओळखला जातो। सैफुल्ला खालिद हा हाफिज सईदचा जवळचा आहे। सैफुल्ला खालिदला लक्झरी गाड्या आणि अत्याधुनिक हत्यारांचा तो शौकीन आहे। पहलगाम हल्ल्याच्या 2 महिन्यांआधी सैफुल्ला पाकिस्तानमधील पंजाबच्या कंगनपूरमध्ये होता। कंगनपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची सगळ्यात मोठी बटालियन आहे। कंगनपूरमध्येच पाकिस्तानी सेनेचा कर्नल जहीद खटकनं सैफुल्लाचं भाषण आयोजित केलेलं होतं। या भाषणामध्ये सैफुल्लानं भारतीय सैन्य आणि भारतीय लोकांविरोधात गरळ ओकली।